दशावतार लाल मातीची एक समृद्ध लोककला. या दशावतार लोककलेनं अनेक लौकिक प्राप्त कलावंत या मातीत जन्माला घातले. अशाच या मातीतील एक अस्सल हिरा म्हणजेच आंदुर्ले गावचे सुपुत्र संजय वालावलकर. 10वी पास झाल्यानंतर दशावतारात त्यांनी पदार्पण केले. यशवंत काका तेंडुलकर यांच्यासारख्या तपस्वीचा त्यांना लाभलेला सहवास आणि मार्गदर्शन यामुळे ते अधिकच परिपक्व झाले. त्या काळामध्ये पांडुरंग डांबरेकर, बाळा भाट, तुकाराम गावडे असे एकापेक्षा एक अभिनयाचे बादशहा आणि त्यांच्यासोबत त्यांनी केलेलं काम यांना लौकिकाच्या शिखरावर जाण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. लोकराजा सुधीर कलिंगण आणि संजय वालावलकर यांची शाब्दिक जुगलबंदी हा रसिकांसाठी सर्वोच्च क्षण असायचा. प्रतिकृष्णामधील लोकराजा सुधीर कलिंगण कृष्ण तर संजय वालावलकर यांनी साकारलेला पौंड्रथ लोकांच्या नेहमीच मनात राहिला. केवळ नायकच नाही तर प्रसंगी खलनायक, सात्विक राजा अशा अनेक भूमिका संजय वालावलकर यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या, भाषेच्या आणि प्रतिभेच्या ताकदीने सहज पेरल्या. शाळेमधील प्रश्नपत्रिका सोडवताना सगळ्यांची प्रश्नपत्रिका एकच असते, त्यामुळे उत्तरे सुद्धा एकच असतात. आपण ती इतरांच्या मदतीने डोकावून का असेना पण सोडवू शकतो. पण नियतीनं घेतलेली परीक्षा, त्यांच्या प्रश्नपत्रिका ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. यामुळेच प्रत्येकाचे अनुभव, त्याला आलेले वाईट दुःखी क्षण हे त्याच्यासाठी वेदनादायक असतातच. पण हे क्षण विसरून पुन्हा नव्यानं तयार होणं आणि परत परत स्वतःला सिद्ध करणं हेच दशावतार. आणि अशा या दशावताराला वाहून घेतलेल्या या पौराणिक भाषेतील नायक संजय वालावलकर यांना आमच्या प्रहार डिजिटलचा मानाचा मुजरा. नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खरं तर दशावतार, त्याचबरोबर भजनी कलावंत, सिंधुदुर्गामध्ये जे जे उदात्त आहे, जे जे दिव्य आहे, जे जे भव्य आहे आणि जे जे समाजासमोर येण्याचा यावं, जे चुकीचं आहे त्याच्यावर प्रहार आणि जे चांगलं आहे ते समाजासमोर आणण्याचा प्रयत्न आज प्रहारच्या माध्यमातून सातत्याने केला जातोय. आज आपण अशाच या मुलाखत सत्रात एक वेगळ्या कलावंताला भेटणार आहोत. अर्थात तुम्हाला आवडते असणारा कला प्रकार म्हणजे दशावतार कलावंत आज आपल्या या मुलाखत सत्रात आपल्या भेटीला आलेले आहेत. जे कुडाळ तालुक्याचे सुपुत्र आहेत, आंदुर्ले गावचे जे रहिवासी आहेत आणि इयत्ता 10वी झाल्यानंतर ज्यांनी दशावताराचा ध्यास धरला आणि तब्बल 32 वर्ष दशावतारामध्ये आपल्या भूमिकेचं खूप सुंदर सादरीकरण करत रसिकांच्या मनावर ज्यांनी अधिराज्य केलं, ते एक ज्येष्ठ कलावंत, त्याचबरोबर उत्तम अभिनयाचा एक दमदार आवाज म्हणजे संजयजी वालावलकर आज आपल्या प्रहारच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी मायबाप रसिकांच्या वतीनं आणि प्रहारच्या या स्टुडिओमध्ये काका आपलं मनपूर्वक स्वागत. आपलं प्रहारच्या मुलाखत सत्रात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आज माझं भाग्य म्हणून आज या प्रहारच्या माध्यमातून माझ्या मुलाखतीसाठी आज मला तुम्ही पाचारण केलं आणि माझ्या मनातील आणि तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणि माझ्या मनातील मनोगत व्यक्त करण्यासाठी तुम्ही जी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद काका. खरं तर तुम्ही सगळे कलावंत हे आमच्यासाठी आयडॉल असतात. तुम्हाला बघूनच आम्ही आमचं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि दशावतार हा फक्त मनोरंजनाचा भाग नाहीये, तर ते एक प्रबोधनाचा भाग आहे आणि हे प्रबोधन तुम्ही लोक करत असता. त्यामुळे माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारेल की तुम्ही दशावतारामध्ये कसे काय आला? आता तसं बघायला गेलं तर मी इयत्ता 7वीत असल्यापासून दशावतार म्हणजे गावची जत्रा, गावात होणारी नाटकं, त्यात आम्ही ती आवडीनं बघितली आणि त्याबद्दल दशावताराबद्दल आपुलकी ही मनात निर्माण झाली. आणि आपुलकी निर्माण झाल्यानंतर मनाच्या ठिकाणी एक विचार की आपण ही कला अवगत केल्यानंतर त्यात काय फरक पडेल, काय आपल्याला मिळेल याची आवड. आणि त्यानंतर मी 8वीत असतेवेळी केवीस हायस्कूलमध्ये असतेवेळी माझे मित्र आज सिंधुदुर्ग स्टेट बँकेमध्ये ते कामाला आहे, पांडुरंग तांडे, त्यांनी केळूस गावची
मोडी येथे कंपनी उघडली दशावतार. आणि त्यात मी केलेली शाळेत नक्कल पाहून त्यांनी मला नाटकाला बोलवले त्या ठिकाणी. आणि राष्ट्रासाठी प्राण येत्या हा खेळ त्यांनी सादर केला होता. आणि त्यात एक सरसेनापतीची भूमिका, म्हणजे राजकर्ता मरतो परशत्रूच्या आक्रमणात आणि त्यासाठी तो सरदार काय करतो, आक्रोश करतो, राष्ट्रासाठी प्रतिज्ञा वगैरे करतो, ही भूमिका मला दिली. आणि त्यात ती मी साकार केली, दुःखी रसाची गाणी वगैरे बोललो त्यावेळची. आणि ती नंतर मला आणखी आवड निर्माण झाली की दशावतारात माझ्यातून काहीतरी होईल एवढा विश्वास बसू लागला. म्हणून मी त्यांच्या समवेत 1-2 वर्ष हळूहळू लगट करून राहिले. आणि त्याच्यातून मला दशावताराबद्दल आपुलकी आवड ही निर्माण झाली. खूप छान. म्हणजे अगदी बालवयामध्ये तुम्ही दशावताराची कास धरली, आवड होती आणि योग्य मार्ग आणि संधी मिळाली आणि तुम्ही दशावतारामध्ये चंचू प्रवेश केला, पदार्पण केलं. हो. काय तसं जर आपण बघितलं तर दशावतारामध्ये जे आपल्याला मानधन मिळतं, जी बिदागी मिळते, ती अर्थात मालकालाच कमी मिळते. त्यामुळे तुम्हा कलाकारांना त्याच्याकडे द्यायला तेवढे पैसे नसतात. मग एवढ्या कमी बिदागीमध्ये दशावतारासारखा व्यवसाय तुम्ही कसा काय निवडला? हा दशावताराचा व्यवसाय म्हणजे आपल्या अंगी असणारी कला ही दुसऱ्या समोर प्रगट करावी, हे ज्याचं मनोधैर्य असेल त्यालाच ही कला अवगत झाली. ते दशावतार करून मी कुणीतरी मोठा होईल, मी माझा प्रपंच चालवीन, माझ्या मुलाबाळांचं भलं करीन आणि काहीतरी मी मोठा श्रीमंत होईल, ही अपेक्षा धरण्यापेक्षा कला ही जोपासण्यासाठी काय प्रयत्न केले त्यालाच ही कला अवगत झाली. खूप समर्पक आणि हजार मी म्हणाले तुम्ही उत्तर दिला, ही कला कशी अवगत होते. कारण जर आपण बघितलं अलीकडच्या काळामध्ये तर काही रसिकांची कुजबूज ऐकू येते. पूर्वीची दशावतार आपण अनेक दिग्गज ज्येष्ठ कलावंतांबरोबर त्यांचा सहवास आपल्याला लाभलेला आहे. मग त्यामध्ये स्वर्गीय पांडुरंग डांबरेकर असतील, आमचे वादळी झंझावात म्हणून ज्यांचं आपण आदराने नाव घेतो ते तुकाराम अण्णा गावडे काका असतील किंवा राधाकृष्ण नाईक काका असतील, असे अनेक लोक आपल्या संपर्कात आले, त्यांच्याशी आपण हात मिळवणी केली आणि कला सादर केला. पण आजचे जे रसिक आहेत ते रसिक म्हणतात की पूर्वीचे दशावतार वेगळं होतं आणि आजचं दशावतार वेगळं आहे. तुम्ही याकडे कसं बघता? मी तर असं म्हणेन की ज्यावेळी मी दशावतारामध्ये पदार्पण केलं त्यावेळी माझी दशावतार म्हणजे चन्वंतर कंपनीत आमचे यशवंत काका हे माझे गुरु. आणि त्या गुरूंजवळ माझ्या गावातील दादा चव्हाण, वसंत पाऊसकर यांनी मला जे दोघे जण नांदगावच्या स्टेजवर ज्यावेळी घेऊन गेले त्यावेळी सती मदालचा हा खेळ आणि त्यावेळी त्या संचात मनोहर कोटणकर, नाना गोसावी, विलास खानोलकर, दिलीप मेस्त्री, सुरेश गुरव अशी श्रेष्ठ माणसं, बाबा सावंत हे होते. आणि त्या मदालचे ब्राह्मणाची भूमिका माझे गुरु काका त्यांची आणि त्या हवनाचा विध्वंस करणारा धनुसम्राट तो राखत ती भूमिका मला घातली. पण त्यावेळी माझ्या अंगातून पाणी आले, कारण ज्याच्याजवळ मी शिकायला आलो त्याच्यावर हात उघडावा, मारझोड कशी करावी आणि हे आपल्याला जमणार नाही. कारण एकापेक्षा एक रतिमारती आपल्या समोर होते. आता यांना तोपाय करणं ही माझी सुरुवात. तरी पण मी ते माझ्याजवळ जमेल तेवढं मी काम केलं. आणि दुसऱ्या दिवशी कणकवलीच्या पेट्रोल पंपावरून मी माझी बॅग पिशवी खाली काढली घरी जाण्यासाठी. त्यावेळी मनोहर कोटणकर आणि नाना गोसावी यांनी माझ्या हातीला धरले आणि ते म्हणू लागले, दुसऱ्या दिवशी मसुऱ्याला खेळ होता त्यावेळी त्याने म्हटलं की जाऊ नको, तुला जे काय हवं असेल ते काय ते आम्ही तुला मार्गदर्शन करू. विलास खानोलकर त्याने पण मला पाठीशी धरलं की त्याला तर तू आमचा पाहुणा. पण त्यावेळी तर तो एक राजा होता त्या कंपनीत आणि मसुऱ्यात दुर्दैवी नंदन खेळ काढला आणि सरोवरासाठी मुलीचा भाऊ या नात्याने एक भूमिका मला दिली आणि त्यावेळी ती मी भूमिका केली. पण माझ्या गुरुनी, माझ्या काकांनी
मला दशावतारात म्हणजे भजनात मी ध्यान वाजत होतो, त्यावेळी ते म्हणू लागले, ही कला जिथं तुझ्या अंगी आहे त्यावेळी तू थांब. एक गणपती, पहिल्यांदा गणपती जाऊन आल्यानंतर मी झाल वाजवत तिथे बसलो आणि कोण कलाकार येऊन काय बोलतो, त्याचे अभिनय, त्याचे संवाद कसे, हे मी अंगीकृत केले. आणि 4 महिने तशाच स्थितीत मी त्या ठिकाणी राहिली. आणि ज्यावेळी त्याच कंपनीवर प्रसंग आला, म्हणजे काकांच्या जीवनात पहिली घटना घडली त्यावेळी ती रोणापालचे बाबा सावंत निरवड्याच्या जत्रेला घरी गेले, ते आजारी पडले. आमच्या जवळ जो 8 दशावतारातील भटसंकासूर करणारा आंबडोत्सव होता, तो घरी गेला, तोही आला नाही. आणि भट संकासूर करणं आणि नंदन खेळ त्याच्यातील विशालची भूमिका बाबासाहेब करणारे ते नाही. मग त्यावेळी काय करावं हा यक्ष प्रश्न काकांसमोर उभा राहील. पण त्या प्रसंगात काकांना जागृती न करता झोपलेले असते मी, तो प्रसंग मी निभावला. म्हणजे वेळावागला जो काही भट संकासूर पाहिला ती वेळ समावली. बाबा सावंत जी भूमिका करीत होती ती माझ्या दशावतारातील पहिल्या जीवनातील जबाबदारीची सुरुवात झाली. आणि त्यानंतर हळूहळू मी एक टप्पा गाठायला सुरुवात केली. पण हा टप्पा गाठते वेळी माझ्या गुरुंना मी रात्रभर केव्हा झोप दिली नाही. कुठचंही चरित्र राहू दे, त्याच्यातील ही भूमिका मग त्यांच्यात आदरीच नाही. ते संपूर्ण त्या विचारून त्याच्यावर आता मी माझ्या जीवनात त्यानाही गुरु मानिलं, विलास खानोलकर यालाही मानावं लागेल. कारण प्रत्येक वेळोवेळी विरोधात दशावतारात तो माझ्या विरोधात, तो मला जे विरोधात विचारलेले प्रश्न तोडता मोडकं उत्तर देईल. तर नंतर माझा अपमान झाला तरी ते माझं भूषण ठरलं. आज त्याने जरी सभेत माझा कमीपण केला तरी सुद्धा मी ते मानलं नाही, पण त्याच्या उलट मला फायदा झाला. मी कुठेही त्याच्या जीवावर किंवा माझ्या गुरुच्या जीवावर, खरं मला पाठबळ माझ्या गुरुदेव आज जगाच्या निदर्शनाला आणले ते आमच्या यशवंत काकांनी. तेच आमच्या जन्मात या दशावताराच्या कलेचे खरे गुरु ते ठरले. पण तुम्ही अनुभवलेल्या दशावतार आणि आताच अनुभवलेलं दशावतार याच्यात फरक वाटतोय का? हो, कारण आताचे दशावतारात मी साऱ्यांना दोष देत नाही, कारण प्रत्येकाची बुद्धिमत्ता त्याप्रमाणे प्रत्येक जण वागतो. पण आमच्या दशावताराच्या वेळी आता दशावतारातील करारी विलन म्हणजे बाळा भाट हे चंदवरकर कंपनीत मी राजपाल आणि माझ्या विरोधात सलग 3 वर्ष होती. पांडुरंग डांबरेकर आणि बाळा भाट हे खडे विलन ते त्यावेळी होते. पण ते ज्यावेळी त्या कंपनीतून गेले त्यावेळी त्यांच्या मुखातील शब्द की आतापर्यंत राजपाट माझ्या समवेत आमच्यावर वागले, पण तुझ्यासारखा तू नाही कुणाच्या वार्तेला, आणि जो आपल्या वार्तेला येतो त्याला सडेसोड उत्तर दे अशा रीतीने. पण आमची लीनता, मी दशावतारात कुणी असू दे आतापर्यंत अजूनही माझी तीच नम्रता, कुणी असू दे. आता संयुक्तामध्ये जरी मी गेलो तरी आपल्यापेक्षा जरी लहान कलाकार असला तरी त्याला मी विचारतो की हे कसं करायचं, काय करायचं. कारण जगात आम्ही मुखातून एक शब्द बाहेर टाकल्यानंतर हजारोंच्या कानावर जाऊन तो आढळतो. याचा अभ्यास, याचा विचार करूनच दशावतारात वावरलं पाहिजे. दशावतार हे एवढं सोपं नाही, कारण चांगलंही आहे त्याबरोबर वाईट आहे. पण माझी तर एक वृत्ती, आपण जगाला प्रबोधन करण्यासाठी स्टेजवर तोंडाला रंग लावून जातो, मग आपला केलेला उपदेश त्याचा परिणाम काहीतरी त्यांच्यावर झाला पाहिजे याच्यासाठी दशावतार. त्यापेक्षा पिक्चर आता सध्याच्या दशावतारात, जुन्या दशावतारात आणि सध्याच्या दशावतारात जमीन आसमानाचा फरक झाला. कारण पूर्वीचे स्त्रीपाठ, मी स्त्रीपाठांना दोष देत नाही कुणाला, पण पहिले तरी नाना गोसावी, आपा दळवी यांच्यासारखे कलाकार त्यांची जी गाणी, जुनी पद
की सध्याच्या दशावतारात नवीनच्या पिढी कुणाच्या मुखातून ऐकायला मिळत नाही. आहे थोडे जण आहेत, सारेच नाही, पण नवोदित कलाकारात जो काही ह्या प्रकार जो होतो तो पूर्वीच्या दशावतारात आम्ही पाहिला नाही, तसं तर मला वाटतं. आणि राजपाट मध्ये ते आता आमच्या लहानपणापासून नालन भाऊ, तावडे यांच्यासारखे जगात जगविख्यात झालेले कलाकार, आता नालन भाऊ सारख्यांचा सौदागर आम्ही लहानपणापासून पाहिला, तो आमच्या नेत्रासमोर. तावडे काकांचा त्यांचा राजा हरिश्चंद्र, राजा विक्रम हे जे भूमिका, नारायण भाऊंचा नलदमयंतीतील नलराजा, हे जे उद्गार, रानगांडा, वीर चक्राती, असे अंगावर शार आणण्यासारखे त्यांचे ते राजपाटाचे. आताचे राजपाट अभिनय होतात, अभिनय करतात, पण ते कृत्रिम. म्हणजे जो ओरिजिनल पाहिजे अभिनय, जे ओरिजिनल अभिनय. आता तावडे हरिश्चंद्र गेल्यानंतर ते डोक्यावर हात मारून जे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते, ते आता मीच काय आताच्याही कलाकारात ते शक्य नाही. पण का? कारण त्याने जे अवगत केलं ते करण्याची कुवत आमच्यात नाही, असं मला तर वाटतं. मग जर ती कुवत यायला पाहिजे तर आपण काय केलं पाहिजे? प्रयत्न हे माणसाचं यश. याच्यासाठी प्रयत्न करणं हे यश, त्याच्यातून फायदा होतो. पण ते करावं कुणी, हा प्रश्न होतो. नक्कीच काका, अजून मी तुमच्याबद्दल एक किस्सा ऐकलेला. आपण लोकराजा सुधीर कलिंग यांच्या सानिध्यात सुद्धा अनेक वर्ष काढतात आणि त्या काळी प्रतिकृष्ण हा भाग तुमचा तुफान गाजलेला. ते कृष्ण असायचे आणि तुम्ही पांडुरंग म्हणजे स्वतःला कृष्ण समजायचा. तुमची जरी आपण काय म्हणतो चेहरा फेसपट्टी जरी एकसारखी नसली तरी रंगसंगती एकसारखी असायची आणि तुम्ही जो काय आविर्भाव आणायचा तो लोक आजही आठवतात. एकेकाने मी असंही ऐकलं होतं की सुधीर काकांना तुम्ही पुढून उरलेला होता. नेमका कुठे हा प्रकार झाला ते काही मला माहिती नाहीये, पण एकंदरीत सुधीर काकांबरोबर जे आपली जी आठवणी आहेत त्या आठवणी आम्हाला निश्चितच या ठिकाणी ऐकायला आवडतील. खरंच लोकराजा तो लोकराजा, कारण त्याच्याबद्दल बोलणं हे माझ्यासारख्या कलाकाराला म्हणजे ऊन भरून येते. आज लोकराजा तो लोकराजाच होऊन गेला. त्याचा सहवास जिथं आम्हाला मिळाला तो आमच्या गुरुच्याच जागी पूज्य. त्यानं मला सभेत त्याला जे हवं होतं ते हवंच होतं. कारण त्याची एक माझ्या राजाची एकच इच्छा आहे की माझ्या सहवासात माझ्या समवेत जो कलाकार उभा राहतो त्याला लोकांनी म्हटलं पाहिजे की त्याच्या तोडीचा तो, त्याला कमी लेखता उपयोगाचा नाही. ही ज्याची वृत्ती, त्याची आता प्रतिकृष्ण म्हटल्यानंतर त्याने सुरुवातीला आम्ही संचात आपल्या त्याला निवड माझी केली, पण मी घाबरत हो म्हटलं. पण त्याने मला आपल्या जवळ कसं बोलावं, आपण कसं त्याची प्रश्नाची उत्तर द्यावी याची एक दोन वेळा मला चाचपणी करून सांगितली. पण त्यानंतर तो वेगळ्या मार्गानं माझ्याशी वागू लागला. याचा अर्थ असा नाही तो माझी कमीपणा, तो मला तुच्छ लेखत नव्हता, पण आपल्याच बरोबर आपल्या तोडीस तोड व्हावी आणि लोकांनी म्हणावं की सुधीरचा कृष्ण की त्याला टप्प आहे म्हणून कोणीतरी आहे. याच्यासाठी तो सभेत पण आज विचारलेला प्रश्न उद्या नाही, उद्या विचारलेला परवा नाही, असे एक एक प्रश्न मला तो विचारला आणि मी तेच विचार करून राहिलो. आज यांना विचारलेल्या प्रश्नाचं उलट उत्तर द्यायचं. उलट उत्तर दिल्यानंतर सरळ उत्तर तो दे की ते आपल्याला मिळालं. असे करून करून त्याने मला घडून आणलं.
म्हणून मी आज स्वामी महाराजांना कुठेही गेलो तरी सांगेन की लोकराजा तो लोकराजा, त्याच्याबद्दल एकासारखा एकच. आता जगात मी सगळ्यांना दोष देत नाही, पण काही जण आहेत की माझ्या लोकराजाची कॉपी करणार. पण माझं तर एक प्रांजळ मत मी सांगू इच्छितो, एकासारखा माणूस एकच होऊ शकतो, तो दुसरा नाही. सुधीर कलिंगड हा लोकराजा तो लोकराजा, त्याने जे अभिनय केले, त्याने जे आपली कृष्ण म्हणा राजा म्हणा, त्याने जे आपल्या भूमिका सादर केल्या, हे मी जर जाऊन सादर करण्याचा वेळ आला तर ते शक्य नाही. आता परवाच्या दिवशी त्या एक विषय दाबोली वांगणी त्या ठिकाणी मांडावर त्यांचं असे निवडा कलाकार माझे गुरु काका पण होते त्या नाटकाला, आणि त्याने वेडा चंदन खेळ दिला. वेडा चंदनात सुधीर त्याच्या चंदनाची सर कुणालाही नाही, कोण जाऊ शकत नाही, त्याच्या एवढा कोणीही करू शकत नाही. पण त्यांनी मी आधी 26 तारीखला मेघवर्णाची भूमिका केली त्या ठिकाणी, आणि त्यांनी त्यात जरा वाडीच्या जरा पुढे वेडा चंदनाची भूमिका मला दिली. पण माझ्या गुरुदेवता माझी त्या ठिकाणी होती, भिल्लाची भूमिका केली. त्यांचे त्या ठिकाणी त्यांच्या चरणाचे नम्र होऊन मी त्या भूमिकेत उतरलो. त्याच्या एवढी नाही, पण लोकांनी प्रतिसाद दिला. सुधीर तो सुधीर, पण त्याच्यात जे काय होते ते गुण थोडे तरी तू अंगीकृत केले, त्याबद्दल मी त्याच्या आत्म्याला चिरशांती लावू दे, त्याने माझ्या पाठीशी असत राहू दे, एवढंच मी त्यांना सांगितलं. रसिक हो, बघा, जेव्हा लोकराजाचा विषय नकळत माझ्याकडे आला तेव्हा त्यांच्या बरोबर त्यांच्या सहवासात ज्यांनी काम केलं त्यांचे डोळे पटकन पाणावले. खरं तर जाणारी माणसं जातात आणि त्यांच्या आठवणीला आपण जगायचं असतं, पण ती जी आसनं रिक्त करून जातात ते रिक्त आसनं घेण्याचं सामर्थ्य यानंतर कुणाला न येऊ म्हणजे कर्तृत्व, आणि ते कर्तृत्व या काकाने सिद्ध केलं, आणि म्हणून ते लोकराजा या पदवीला सार्थ ठरले. खरं तर काकाने तोंड भरून कौतुक केलं की राजा कसा असावा. फक्त रंगमंचावर तुम्ही जे राजेपण दाखवता तो राजा नाही, तर रंगमंचाच्या बाहेर सुद्धा तुमचं राजेपण अनुभवायला यायला पाहिजे, जे कोंडत असताना काकाने अनुभवलं. आणि ते म्हणून व्यक्त होत असताना माझा प्रतिस्पर्धी असला तरी त्यांच्या डोळे पाणवले. ते वारंवार त्याच्या त्या चेहऱ्यावरून दिसत होतं की त्याने खूप काहीतरी गमावलंय. तर अजून मला एक प्रश्न तुमच्याकडून जाणून घ्यायचा आवडेल, म्हणजे सुधीर काका आणि मी आम्ही कधीच सर्वसामान्यांसमोर आम्ही एकमेकांच्या समोर कधीच बसलो नाही, पण त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक वेगळी कमिटमेंट होती. आम्ही नेहमी फोनवर वगैरे बोलायचो, आणि रसिकांना ह्या क्लिपी सुद्धा मी टाकलेल्या आहेत. अशा बऱ्याच वेळा उत्तम नायक कोण असं जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारायचो तेव्हा ते तुमचं नाव सांगायचे. उत्तम राजा कोण सध्याच्या टॉप मोस्ट याच्यामधलं मला विचारलं की तुम्ही उत्तम राजा कोणाला म्हणाला, तर ते तुमचं नाव आवर्जून घ्यायचं. हे यामागे काय कारण होतं? आता ज्यावेळी त्याच्या सहवासातून मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी प्रत्येक वेळी राजाच्या मुखावाटे बाहेर पडणारे. आज मी सभेत खोटं जरी काहीतरी विधान बोललो तरी बाळपणापासून मी लोकांच्या निदर्शना, त्या कारणानं जग काय म्हणणार, सुधीर बोलला तेच योग्य, पण त्याच्या मुखातील शब्द मी जरी तुझा सभेत अपमान केला, तुला वाईट बोललो, काही सभेत बोललो, तरी प्रत्युत्तर हे तुझ्या जवळ कधी नाही. झाल्या गोष्टीचं समाधान म्हणून माझ्याशी एकरूपतेने, म्हणजे मी त्याला केवळ तुच्छ लेखलं नाही. आपल्यापेक्षा श्रेष्ठ कलाकार तो श्रेष्ठ कलाकार, पण तो राजाच्या मुखावाटे कायम एक उद्गार बघत आहे, मी भाषणाचा वक्ता, अभिनयाचा सम्राट जरी असलो तर एक बाजू माझी कमी, ती बाजू देवानं तुला दिली, आणि ती म्हणजे संगीत. आपल्या मुखाने तो लोकराजा सहज बोलत होता. संगीत हा विषय माझा कमी, पण त्याच्यातून आज असलेला राजा, संगीताचा बादशाह, राजकर्ता म्हणून तू, हे उद्गार त्याचे अजूनही मला आठवत. संगीताशी नातं कसं काय जुळलं?
याला कारण म्हणजे माझे वडील हे आमच्या वाडीतील म्हणजे 32 घरांचं एक भजन मंडळ, त्याच्यात वारकरी भजन, संगीत भजन हे, आणि त्या भजनात माझे वडील झाड वाजवत होते पहिल्या, आणि ते आम्ही लहान असताना भजन पाहिली, त्यापासून ती आवड निर्माण भजनाची आणि झाड वाजवणी, आणि तिथून मी भजनाला सुरुवात केली, भजनाची आवड, भजनाचा अभंग म्हणणे ते, आणि त्यावेळेपासून काय कोण म्हणतो, आपला स्वर कितपत जावा या विषयावर गुरावर गेल्यानंतर काम धंदा नसेल त्यावेळी डबे घेतले, वाजव हे केले, मी पेटी वाजवतो, पकवान वाजवतो, झाल वाजवतो, पण गुरु केला नाही. गुरु हा कुठच्याच कलेच्या बाबतीत फक्त दशावताराकडे, त्या भजनाच्या बाबतीत गुरु नाही. दुसरा काय कसं वाजवतो ते पाहिलं, ते ऐकलं, आणि त्याच्यावर मी हे सर्व शिकलो. कधी आला का पेटी वाजवण्याचा गप्पा? नाही, पण आजगावकर कंपनी एक वेळ आली पकवान वाजवली, आणि ती वेळ मी साकार केली. खरंच सुंदर. काका जर आपण बघितला तर तुम्ही आज तुमचं जे लौकिक आहे ते खूप मोठं आहे. अनेक जणांना तुमच्या नावाची आजही तुमचं ब्रँड झालेलं आहे. म्हणजे संजय वागलकर हा एक उत्तम राजा. खरं तर परिस्थिती नेमकी कशी असेल ते आपण सांगू शकत नाही, पण असं म्हटलं जातं की कलावंतांना शाप असतो व्यसनाचा. हा, तो शाप आपल्याला सुद्धा लागलाय, आपल्याला सुद्धा भोगावा लागलाय. हो. या व्यसनाकडे तुम्ही कसे गेलात आणि त्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी तुम्ही आता काय करणार? आता ज्या कले, आता माझं तर मन आता मला सांगते, मी व्यसनापासून अलिप्त, पण पुढे जो जातोय त्याला माग कसं खेचावं हा आमच्या दशावतारातील एक गुण आहे, आणि तो घडतो. आता मी त्या अधीन झालो त्यामुळे मी जगाच्या पाठी राहिलो हे आता मला कळू लागलं. पण त्या व्यसनात मला कुणी गुंतवलं हे त्या गणपतीला माहिती. गणपती पण माणसाच्या नशिबाचे भोग हे भोगावे लागतात, त्याप्रमाणे मी ते भोगले. पण आता मला त्याची शुद्ध आली की आता त्या विषयाचा माणूस जरी जवळ असला तरी मला त्याचा असं. पण मी तर एक म्हणेन की माझ्या दैवात जे लिहिलं होतं त्याप्रमाणे घडलं. भगवंताने ते मला भोगायला लावले. पण आता सुदैवाने तरी माझे दिवस चांगले आहे. नक्कीच आजही तुम्हाला ब्रँड म्हणून लोक स्वीकारतात. वेळाचंद्र लागल्यानंतर लोक गर्दी करतात, तुमचा मेघवर्ण बघण्यासाठी लोक धावतात. आणि तुम्ही अनेक ठिकाणी राजे करता. तुमची भाषा, ती पौराणिक भाषेचं असणारं प्राबल्य, जे सादरीकरण आहे तितकं सुंदर सुमधुर असं संगीत याचं असलेलं तुम्हाला वरदान, या सगळ्यातून तुमचा राजा अगदी वेगळा दिसतो. आणि सगळ्यात महत्वाचा तो हजारोपणा तुमच्याकडे आहे, जो दशावतारामध्ये सगळ्यात महत्वाचा मानला जातो. समोरून आलेल्या प्रश्नाला तोलवायचं कसं हे खूप महत्वाचं आहे. ही सगळी आव्हानं असताना सुद्धा तुम्ही आता एक विधान केला की मला भोगावं लागलं, मला हे भोगावे लागले. जर कदाचित याकडे जर तुम्ही गेला नसता तर आज 2 लोकराजे आपल्याला मिळाले असते. तुमचं मत काय? खरंच हे जगाच्या मुखातून मी कित्येक जणांच्या मुखातील हे शब्द ऐकले, आज तुमच्याही मुखातील हे शब्द. कारण माणूस एक वेळ व्यसनाधीन झाला की त्याची जगातील किंमत कमी होते. हे भोग मी भोगले, आणि त्याच्यामुळे त्याची जी लायकी ती थोडीशी कमी झाली. याचा पश्चाताप आताही मला होतोय. पण मी म्हटलं ते का, जे जीवनात भोग होते त्याच्यावर मात करण्यासाठी प्रयत्नवादी बनावा मी अधीन झालो. हे माझं चुकलं. आता मला असं वाटतं की आपण आता या सगळ्यातून बाहेर येतात, पुन्हा एकदा तुम्हाला चांगली ग्रीप मिळालेली आहे, लोक तुम्हाला स्वीकारतायत, कलावंत तुमचं स्वागत करतायत. त्यामुळे तुमच्याकडून जी भावी पिढी आहे ती दशावतारामध्ये येऊ इच्छिती आहे.
जी दशावतारामध्ये आहे पण कुठेतरी व्यसनाच्या अधीन होत आहे, त्याला तुम्ही मार्गदर्शन करावं. खरंच नाही. आणि माझं तर एक प्रांजळ मत, जो कलाकार त्या कलाकारानं व्यसन करावं पण आपल्या अधीन ठेवावं. व्यसनाधीन झाल्यानंतर कला ही मातीन, त्या कलेला किंमत नाही. कारण आता मी म्हटलं माझ्या भोगानुसार मी भोगलं, पण आमच्या नेत्रासमोर असे कित्येक कलाकार आज वाह्यात दिलेले. पण त्यांनी तर माझा तर एकच ध्येय आणि माझं एकच सांगणं, जी सांस्कृतिक कला, ही दशावतार कला, ही साधी सुधी कला नाही. पडद्यामागून प्रॉम्प्टिंग करून ते सादरीकरण करणं ही कला दशावतार कला नाही. पण ती कला जगाला दाखविण्यासाठी जे माझे व्यवसाय बंधू आहेत त्यांनी व्यसनाच्या अधीन होऊन ही कला सादरीकरण करू नये अशी तर माझं प्रांजळ मत मी सांगू. काका खरं सर तुमचं पुन्हा एकदा त्रिवार आभार यासाठी की तुम्ही मान्य केलात की मी त्यामध्ये होतो आणि हे मान्य केलात मी आता त्यातून बाहेर आहे, मी आता अजिबात या विषयामध्ये पडणार नाही. चुकतो तो माणूस आणि चूक सुधारल्यानंतर म्हणजे चूक लक्षात आला की सुधारतो तो, त्याचा प्रवास देव माणसाकडे सुरू होतो. तुमचा सध्या प्रवास देव माणसाकडे सुरू झालेला आहे. कारण प्रत्येक माणसाकडून कळत न कळत असे ना चूक होते, परिस्थिती त्याला जबाबदार असते, आपल्या सानिध्यात असलेली काही माणसं जबाबदार असतात. आणि जसं कुत्र्याला गती तसं भावकीला प्रगती, हे सुद्धा एक चांगलं वाक्य आहे. हे काही मान्य नसतं आणि अशा प्रकारची लोक आपल्या आयुष्यामध्ये येतात, आपटतात आणि आपण दिशाहीन होतो आणि मग मात्र आपल्याकडून घडतं ते खूप विचित्र असतं. आणि काकांच्या चेहऱ्यावर ते भाव आपण सगळ्यांनी टिपले असतात की कशा प्रकारे ते सांगत होते की माझं चुकलंय, मी चुकीचा होतोय. तर या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी तुमच्यातला कलाकार तुम्ही म्हणून दिला नाही. मला आठवतंय की खानोलीला आम्ही दशावतार नाट्य, संयुक्त दशावतार नाटक केलेलं होतं. पप्पू नांदोसकरांनी ती संकल्पना मांडलेली होती आणि नाटकाचं नाव होतं राजा सिंहध्वज. हे जे नाटक होतं हे रसिकांसाठी सांगतो, पांडवकालीन म्हणजे पांडवांच्या भागवताचा अश्वमेध यज्ञ याच्याशी निगडीत नाटक होतं. सिंहध्वज नावाचा राजा अश्वाला पकडतो आणि त्याला सोडवण्यासाठी पांडवांची होणारी जी काही त्रेधातिरपण असते ते त्या नाटकामध्ये दाखवलेलं होतं. आम्हाला सगळी पात्र मिळाली आणि स्वतः पप्पू नांदोसकर सिंहध्वज या मुख्य व्यक्तिरेखेमध्ये ते स्वतः होते. एक त्यांनी राजा स्वीकार म्हणजे खलनायक असून सुद्धा त्यांनी राजा केलेला होता नाटकामध्ये. अर्थात रसिकांची ती इच्छा होती, ते स्वतः त्यासाठी इच्छुक न होते. आणि तोबागर्दीमध्ये हे नाटक आपण सादर झालेलं बघितलं असणार. युट्यूबला सुद्धा त्याचे प्रयोग वाटतं आहेत, आता काढलेत की नाही मला नेमकं माहिती नाही. आणि आमची शोधाशोध सुरू झाली कारण अर्जुन हा त्या नाटकातला सगळ्यात महत्वाचा भाग होता. तुमच्या योग्यतेचा असे अनेक जे नायक आहेत सध्या ज्याला ब्रँड आहे त्या सगळ्या नायकांना आम्ही फोन केला. मी फक्त त्यांची नावं सांगत नाही, पण प्रत्येकाने सिंहध्वज कोण पप्पू नांदोसकर तर नाही जमणार, सिंहध्वज कोण पप्पू नांदोसकर तर नाही जमणार असं. आणि माझा कोण तुम्हाला गेला, तुम्हाला आठवते का नाही मला माहिती नाही. मी विचारलं की काका आमच्याकडे नाटक आहे खानोलीला, मी विचारलं नाव काय, तर म्हटलं राजा सिंहध्वज. तुम्ही मला दुसरा प्रश्न विचारलात माझी भूमिका कोणती, मी सांगितलं अर्जुन. तुम्ही सांगितलं मला माहितीये, तेव्हा येतो. ही ताकद कशी आहे? खर तर त्यावेळी तुमचा फोन घेतला आणि सिंहध्वज कोण, माझी भूमिका कोण, पप्पू नांदोसकर हे नाव ऐकून माझं हृदय भरून आलं. कारण पप्पू नांदोसकर हा वाचक कलाकार आणि तो कलाकार आपल्या प्रतिस्पर्धी म्हणून जर का आपल्या समोर येत असेल तर आपण चुकलो तर त्याचा फायदा त्याच्याजवळ आपल्याला मिळेल किंवा माझ्याजवळून त्याला काहीतरी मिळेल, ही जिद्द आणि ती अशा मनाच्या ठिकाणी बाळगून आणि माझ्या गुरुच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठबळाच्या जोरावर मी तुम्हाला होकार करतो. पण पप्पू नांदोसकर सारखे लौकिक प्राप्त तगडे कलावंत असताना तुम्हाला भीती नाही वाटत तुमचा अपमान होईल असं? नाही, तेच म्हटलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर आता युद्धात उभं राहिल्यानंतर एकाला उपयोग हे प्राप्त होतं. पण मी एक मनाचा निर्धार केला, सगळे माझं तरी काहीतरी होईल किंवा त्याचं तरी होईल, पण जगाला कुणीतरी पप्पूला जे घाबरतात, मी तर आताही सांगतो
माझ्या सहवासात पप्पू नांदोसकर एक कित्येक वेळा आले, पण सध्याच्या कलाकारात साऱ्यांना दोष देत नाही, सारेजण माझ्यावर आक्षेप घेतील, पण समोरचा कलाकार एक तेजोपुंज असेल, पण त्याच्याजवळ आपण तेजोपुंज राहण्याची जिद्द ही कलाकारात नाही. ते काय करतात, त्याचा कमीपणा आणि माझा मोठेपणा नाही, यात माझा तर विरोध. दशावतारीची कला ही सादरीकरण करते वेळी एकट्याच्या हाताने केव्हा टाळी वाजत नाही. बरोबर. मग ती कला आपण सादरीकरण करते वेळी समोरचा प्रतिस्पर्धी त्याला त्याचं जर का चुकत असेल तर त्याला आपल्या बरोबर घेऊन जाणं आणि तो प्रवेश सादरीकरण करणं हे ज्याला करतो तो कलाकार. म्हणून पप्पू नांदोसकर ती वृत्ती त्यांच्यात नाही. दुसरा जर का चुकत असेल तर त्याच्या तोंडात आणून देणं ही कला त्याच्यात नाही. आमच्या लोकराजाच्या मुखात तेच शब्द, आणखी राजकर्ता हरिश्चंद्र गावकर यांच्या मुखातही तेच शब्द असतात. अशा कलाकारांच्याही सहवासात मी वावरतो. म्हणून मी साऱ्यांना एकच सांगेन की दशावतार हे आपण ज्यावेळी स्टेजवर जाऊन विरोध असू दे, एक दुःखी भूमिका असू दे, कॉमिक असू दे, आपल्या बरोबर दुसऱ्याचं सादरीकरण करणारा कलाकार त्याला सांभाळून घेणं, त्याच्यात तो जसा चालतो त्याच्या बरोबर चालणं, तिथं तीच कला. खरंच खूप सुंदर. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही मगाशी उल्लेख केला की साधारणपणे मला वाटतं 26 तारीख, बरोबर ना? ते 26 तारीखला पप्पू नांदोसकरने पुन्हा एकदा 2 वर्षानंतर संयुक्त दशावतार नाटकाच्या माध्यमातून आपली अदाकारी दाखवायला सुरुवात केली आणि त्यांच्या गावामध्ये अर्थात जी त्यांची जन्मभूमी होती वायगडी गावामध्ये हा प्रवेश होता आणि हे पदार्पण होतं. त्यांनी दशावताराला पदार्पण सुरू केलं दुसऱ्या इनिंग मध्ये अर्थात खानोलीमध्ये, आणि त्यानंतर संयुक्त नाटक त्यांनी 26 तारीखला पदार्पण केलं शिगमोत्सवाच्या काळामध्ये. आणि त्यावेळी इंद्रभक्त इंद्रबानू हे नाटक होतं आणि इंद्राची भूमिका जी खूप मध्यवर्ती मानली जाते ती भूमिका पप्पू नांदोसकर यांनी साकारलेली होती. आणि आपण मला राजा असून सुद्धा आपण मेघवर्ण अर्थात खलनायकी भूमिका साकारलेली होती. आणि 2 तगडे कलावंत खूप दिवसांनी रंगमंचावर एकत्र येण्याचा योग त्यावेळी वायगडी वासियांनी जुळवून आणला. आणि या नाटकामध्ये पप्पू नांदोसकर आणि तुमचा विरोध सुद्धा लोकांना खरखरून हसून गेला. हो खरंच. आणि त्यावेळी आज त्यांच्या प्रकृतीचा विचार केला तर त्यांची म्हणजे संपूर्ण रात्रभर दशावतारात खलनायक किंवा जबाबदारीची संघ करणे त्यांच्या प्रकृतीच्या लायक ती नाही आहे, म्हणजे तोलण्यासारखी नाही. तरी सुद्धा त्यांच्या मुखात हे शब्द भेट की आतापर्यंत जे पाहिलं ते वेगळं आणि आजच्या दिनी पाहिलं ते निराळं. म्हणजे मी आतापर्यंत राजपाट केला आणि त्यांच्या समोर खांद्यावर गदा घेऊन मेघवर्ण गेलो, हे त्यांचे उद्गार तेही मला आठवले. आणि त्यावेळी मी समजून गेलो की ते काय बोलले, याचा अर्थ का हेही मी जाणून घेतलं. पण असे जेव्हा कलावंत येतात तेव्हा खूप मजा असते. खरंच ते खरं वाटतं आणि त्याच्यातच समाधान वाटतं. त्यापेक्षा मी त्याच्या सभेत गेल्यानंतर जे आपल्याला माहिती आहे पण त्याला माहित नसेल तेच एखादा कलाकार तेच वाक्य तेच शब्द धरून बसतो, हे सांग नाही पेक्षा जा, हे माझ्या दृष्टीनं तर दशावतारात योग्य वाटत असं मला तरी वाटतं. खरंच एक सुंदर मुद्दा या ठिकाणी संजय वालावकर काकांनी दिला की एखाद्या विषयावर ठाम अडून बसणं हे आमचं दशावतार नाही, तर एकमेकांच्या हातात हात घालून समोर चालणं हे आमचं दशावतार आहे. आणि ते दशावतार प्रत्येकाने जपणं ही काळाची गरज आहे. कारण तुम्ही मला अहो भेटलात तर समोरचा सुद्धा अहो म्हणता, कारण अरेला कार्य येतं आणि कार्य आल्यानंतर कॉलर पकडले जातात. त्यामुळे एकमेकांना सांभाळून घेऊन दशावताराचा जो ज्याला आपण काय म्हणतो शिखर आहे ते पादाक्रांत करणं खूप गरजेचं आहे. काका आपण वीररसातल्या अनेक भूमिका गाजवल्या, तशी तुमची एक महत्वाची भूमिका रसिक प्रेक्षकांना बघायला मिळाली ती म्हणजे लाजरी क्रिकेट ग्रुपच्या वतीनं जो एक चांगला दशावतारी कलाकारांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो मान्सून महोत्सव. आणि या मान्सून महोत्सवामध्ये
नेहमी भरजरी वस्त्रामध्ये असणारे आमचे राजे त्यावेळी मात्र भडंग ब्राह्मणाच्या वेशात अर्थात कृष्णाचा निस्सीम भक्त समजला जाणारा किंवा असणारा सुदामाच्या भूमिकेमध्ये होते आणि तीही अदाकारी लोकांनी बघितली आणि भरभरून दाद दिली. वीरश्री सांगणारे राजे जेव्हा अशा भडंग भिकाऱ्याच्या किंवा अत्यंत गरीब दीन भूमिका करतात तेव्हा मात्र ते एक वेगळं आव्हान असतं. हे आव्हान आपण कसं काय केलेलं आहे? याला कारण ज्यावेळी माझी गुरुदेवता म्हणजे यशवंत काका चिनवणकर कंपनी चालवत होती त्यावेळी त्या कंपनीत हा खेळ चालू होता, कृष्ण सुदाम भेद. आणि त्याच्या सुदामाची भूमिका काका करत होते. आणि एके दिवशी काकांच्या घरी काहीतरी प्रसंग निर्माण झाला आणि आमच्या अंदुर्ल्या गावात तोच खेळ कृष्ण सुदाम भेद. आणि काका त्या संपूर्ण दिवस 2 दिवसाचे जागरण त्या व्यापार त्या कारणात रात्री आल्यानंतर त्यांचा आवाज बसला आणि त्याची तब्येत खराब एकदम खराब झाली होती. ते म्हणू लागले आता नाटक तर जाहीर झालं, मग ते सुदाम आता कोण करणार? हे इतरत्र कलाकारात उद्भूत चालू झाले. त्यावेळी त्यांनी सांगितले आपल्या जवळ असणार ते डोक्याला लावायचं टवळं ते पंचा वगैरे सर्व काही ते माझ्याजवळ दिले आणि म्हणू लागले सुदाम. त्या बसक्या आवाजात त्यांनी ते सांगितले. पण ते सुदाम ज्यावेळी करत होते त्यावेळी मी काल यवनाची भूमिका त्या खेळातली काल यवन मेल्यानंतर सुदाम जाऊन ते काय करतात, काय बोलतात, कसे अभिनय. काकांजवळ संगीत नव्हतं पण माझ्याजवळ संगीत. मग कृष्णाच्या भेटीला जाण्यासाठी गाणं कसं म्हणावं काय म्हणावं याची हे माझ्या मनानं मी ठरवले. पण काका सुदाम गेल्यानंतर बायकोच्या महालात गेल्यानंतर ते काय बोललो, अभिनय कसे काय केले, कृष्ण भेटीला गेल्यानंतर कृष्णाजवळ गेल्यानंतर कसे अभिनय काय हे मी पाहिलं आणि ते माझ्या अंगात मी आणून ठेवलं आणि ते सादरीकरण मी केलं. म्हणजे आपल्या भूमिका झाल्यानंतर झोपायचं नसतं, तर आपल्या भूमिका झाल्यानंतर समोरचं काय करता आहे म्हणजे एखादी संधी जर आली तर ती संधी स्वीकारायची आणि आपलं सादरीकरण काय ताकदीनं करायचं म्हणजे लोकांची वाहवा मिळते. हे म्हणजे दशावतार. आणि माझी तर अजूनही सवय नाटकात 1, 2, 3 प्रवेश झाल्यानंतर आपली भूमिका संपली, रंग भाजल्यानंतर सोबत पुढे असणारा प्रयोग तो जरी आपल्याला माहिती असला तरी तो दुसरा काय करतो आपल्याला माहित असलं, तो चुकला तर त्याला सांगणं किंवा आपल्यापेक्षा त्याच्याजवळून काय मिळतंय ते अंगीकृत करण्याची तयारी अजूनही माझ्यात आहे. ही सवय मला अजूनही म्हणजे 32 वर्षाचा प्रदीर्घ काळ संपल्यानंतर सुद्धा अजूनही समोरचा काय करतो ते बघून बसता अजूनही. आता मी ओंकार दशावतार नाट्य मंडळात आहे. आम्हाला दर दिवशी नाटकं असतात असं नाही, पण घरी असल्यानंतर जवळपास कुठेतरी नाटक असलं कुठच्याही कंपनीचं असू तर माझ्या मित्राला मी माझ्या समोर घेऊन मोटरसायकल मध्ये पेट्रोल घालायचं जायचं ते नाटक. पण एक वृत्ती नाटकात जाऊन बसल्यानंतर नाटक संपेपर्यंत नाटक पाहिजे, उठायचं नाही. कोणी असू दे तो आपल्यापेक्षा मोठा असू दे किंवा छोटा असू दे पण त्याच्याजवळून आपल्याला काहीतरी घ्यायला मिळतं. ही वृत्ती अजूनही माझी आहे. अजूनही त्या बाबतीत माझं मन. आता रात्री आमच्या गावात कापड गावी खेळ होता पण रात्री आमच्याजवळ टुर्नामेंटचा वगैरे कार्यक्रम होता त्याच्यामुळे मी नाही गेलो किंवा रात्री पण गेलो. म्हणजे थोडक्यात शोधणं आणि ते आत्मसात करणं ही वृत्ती अजूनही. डॉक्टर आंबेडकरांचं एक वाक्य आहे की माणूस आजन्म विद्यार्थी राहिला पाहिजे
तो विद्यार्थी तुमच्यासारखा असला पाहिजे. म्हणजे आता मला 32 वर्ष झाली, मी ज्येष्ठ कलावंत आहे, मी ह्याच्याबरोबर काम केलंय, मला लोक मानतात म्हणून मी थांबलो नाहीये, तर मी अजूनही लहान जरी वयाने असला तरी त्याचे अभिनय बघतोय. काका, एकंदरीत जेव्हा आपण दशावताराचं अवलोकन करतो तेव्हा दशावतारामध्ये 2 प्रकारे भांडलं जातं. एक म्हणजे व्यवहारानं भांडलं जातं आणि दुसरं म्हणजे पुराणानं भांडलं जातं. बरोबर ना? हो. आणि आपण दोन्हीद्वारे भांडता. मग हे कसं काय शक्य होतं? पुराणाचा आधार हा घेऊन भांडलंच पाहिजे. पण त्याचबरोबर पुराणाच्या आधाराबरोबर आपलं व्यक्तिमत्व, आपला व्यवहार, तो व्यवहार त्याला जोडूनच भांडलं पाहिजे. त्यापेक्षा पुराणच घेऊन जर काय दशावतार केलं तर ते दशावतार होऊ शकत नाही. त्याला आत्मज्ञानाची जोड ही काही ना काहीतरी असावीच नाही. सोपं भांडणं कशावर नसतं? पुराणातून भांडणं सोपं असतं की व्यवहारातून भांडणं सोपं असतं? नाही, पुराणातून भांडणं म्हणजे 18 ऋषींची 18 पुराण आहे. प्रत्येक जण आपल्या बुद्धिमत्तेनं आपला व्यवहार त्या ठिकाणी सादर करणार. मीच माझा व्यवहार खरा म्हणून चालणार नाही. बरोबर. त्यावेळी व्यावहारिक दृष्टीनं चालणं हे योग्य. जे चालू रिलेशन असतं त्याप्रमाणे चालणं हे योग्य. म्हणजे काल तुम्ही जे पप्पनानुसार बरोबर भांडत होता इंद्रा बरोबर मेघवर्ण, तो नेमका कोणता व्यवहार होता? नाही, आता त्या पुराणाचा आधार धरल्यानंतर आता त्याने म्हटलं, मला प्रश्न विचारला होता का तुझा बाप तुझ्या आईचं लग्न असं झालं, तो विषय. पण बापानं जे केलं तो विषय त्यांचा त्याला जुळला, तो मला माहित नाही. ही एक बाजू मांडण्याची वेळ झाली. पण त्याच्यावर जर का त्यानं उत्तर केलं असतं तर ते मला मिळालं असतं. हा उद्देश माझा असतो. पण खूप रंगतदार प्रवेश चालला, तुम्ही भांडला, पण त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे आपण मत्सर म्हणतो तो दिसला नाही. अगदी खेळामेळीच्या म्हणजे जसं आपण व्हॉलीबॉल खेळतो, ह्या कोर्ट मध्ये चेंडू पुन्हा ह्या कोर्ट मध्ये चेंडू, तसंच काही दिसत होतं आणि लोक त्याशी टॅट असत होते. म्हणजे खरं तर मेघवर्ण आणि जेव्हा त्याचा विरोधक इंद्रासमोर असतो तेव्हा कडाक्याचं भांडण अपेक्षित असतं, पण ते भांडण झालंच नाही. तुमचा विरोध हा एका वेगळ्या उंचीवर गेला. म्हणजे असे सुद्धा विरोध करता येतात का? पण समोरची व्यक्ती तेवढी समंजस असावी लागते. तर एखाद्यानं उलट मला कुणी विचारलं, त्याच्यावरून मी त्याला विचारलं तुझ्या बापाने काय केलं, मग त्यात तेढ निर्माण होतं. याच्यापेक्षा रंगलेली बाजूनं जे काय होईल ते लोकांना आवडतं. अशा रीतीनं दर्शवतात. नक्कीच मला वाटतं युट्यूबला सुद्धा तो भाग आहे तो बरेच लोकांनी बघतात आणि लोक त्याचा आनंद लुटताय. म्हणजे दशावतार आमचं हसवू सुद्धा शकतो. खरंच म्हणजे प्रत्येक वेळी भांडण करून तुझं तू मोठा की मी मोठा हे करण्यापेक्षा आपण एकमेकांना समंजसपणे एका उंचीवर घेऊन जाऊ शकतो. आणि त्याचं हा परिपाक म्हणजे कालचं तुमचं पप्पूंचं म्हणजे सुरुवातीचं संयुक्त नाटक आणि नेहमी नायक करणारे खलनायक भूमीमध्ये असलेलं तुमचं ते एक नाटक होतं, जे वेगळ्या अँगलने आपल्याला बघायला मिळालं. आता पूर्वी हे संयुक्त नव्हते, पण आता ही संयुक्त नाटकं झाली. संयुक्त नाटकात लोकांची गर्दी, लोक लांब लांबच्या गावाने येतात. ते काय येतात? ही भांडणं बघण्यासाठी. पण माझं तर एक मन माझं आम्ही 4 गावचे 4 कलाकार एकत्रित येतो. संयुक्त मध्ये एकत्रित आल्यानंतर त्यांच्या मनी द्वेष भावनाही नसावी. कारण आता आम्ही एक वैरत्वाने 2 कलाकार का पप्पू नाडोस्कर किंवा मी वैरत्व म्हणून स्टेजवर उभे राहिल्यानंतर रंग पासल्यानंतर आम्ही एकत्र होणार. मग ते कलुषितपणा एकमेकाच्या मनात राहू नये ही सदिच्छा. काका, जर आपण बघितलं अलीकडे तर आज या दशावताराला चांगले दिवस आलेले आहे. म्हणजे काही महिने दशावतार हा जो काही नियम होता तो आज कालबाह्य झालेला आहे आणि दशावताराला अगदी 12 महिने दशावतार असतं. आणि त्यामुळे साहजिकच दशावतारामध्ये प्रकार वाढलेले आहेत, ज्याला आपण ट्रेंड म्हणतो. पूर्वी फक्त दहिकाचं दशावतार होतं, आज गावागावात सत्यनारायणाच्या पूजा करून दशावतार साजरं केलं जातं. आज दशावतारामध्ये संयुक्त दशावतार, ट्रिक्सिंग दशावतार असे वेगळे कालाय तस्मे नमा प्रमाणे ट्रेंड लागले.
मग संयुक्त दशावतारात तोबा गर्दीत बघितलं जातं. आणि तुमच्यासारखे जेव्हा लौकिक प्राप्त आघाडीचे कलावंत एकत्र येऊन तो आविष्कार सादर करतात तेव्हाचा बघण्याचा जो उच्चांक असतो तो जास्त असतो. मग संयुक्त दशावतार हा संवादाचा विषय न ठरता वादाचा विषय ठरतोय. अनेक कलावंत एकमेकांशी वाद घालण्यामध्येच धन्यता मानतायत आणि समोरच्याला पूर्णपणे निष्प्रभ करणं हा एककर्मी कार्यक्रम संयुक्त दशावतारामध्ये आपल्याला दिसतोय. अशी रसिकांची ओरड आहे. तुम्ही याकडे कसं बघता? आता याच्यात जर का पाहिलं असेल तर पहिल्यांदा ते दशावतार हे 6 महिन्यापुरतं म्हटले, पण आता हे संयुक्त म्हणून वर्षाचे 12 महिने दशावतार चालू झाले. पण माझं तर एक मत, संयुक्त हे दशावतार असावं नाही, पण त्याच्यात वाद प्रतिवाद जे निर्माण होतात दशावतार, याला कारण हे रसिक आणि त्याला कारण जी पारितोषिक. आज एकामेकाची चढाओढ हे कलाकारांना बिघडवतात. हे रसिक गावातून, प्रत्येक गावोगावातून लोक येतात. आता एक लोक आवडीचा कलाकार, त्याला एकानं पारितोषिक दिलं तर त्याला विरोध करण्यासाठी दुसऱ्याला त्याच्या दुप्पट पारितोषिक, ही चढाओढ करून त्यांच्यात कलह निर्माण होतो. हा पारितोषिकात आहे, पारितोषिक द्यावं नाही, पण मत्सरपणा हा कलाकारात निर्माण होतो. एखाद्याला पारितोषिक होत राहिली की समोरच्या कलाकाराच्या मनात कलुषितपणा निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो आणि त्याच्यातून वादांग वाढतो. आणि वादांग वाढल्यामुळे त्याच्यात या संयुक्तात भांडणं होतात, एकमेकाचे पाडावचे पाडणे त्यात निर्माण होते. आणि त्याच्यामुळं दशावतार बाजूला राहून विरोधाचीच भूमिका, त्याच्यात व्यक्तिमत्वावर त्यांच्यात भांडणं होतात आणि त्यामुळं दशावताराचा जो भाग हा वेगळाच राहून हा कलुषितपणा निर्माण होतो. आता आपण बोलता बोलता अनवधानाने बोललात की तुमचं ते मतच होतं, ते मला कळलं. तुम्ही असं म्हटलात की दशावतार म्हणजे संयुक्त नाटकं असतात तेव्हा आम्ही कलाकार एकत्र येतो आणि चाहते तुमचे असतात ते तुम्हाला बक्षिसं देतात. हो, तुम्ही रंगताना एकाच ठिकाणी असता. तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही 2 कलाकार ठरवून विरोध करता कुठून कुठे जायचं. म्हणजे माझ्या माहितीनुसार सुधीर कलिंगड, पप्पू दादोस्कर यांचे विरोध असेच झाले. हो, आणि रसिकांनी डोक्यावर घेतले. म्हणजे जे आम्हाला कळलं सुद्धा नाही. दत्तप्रसाद शेणे, पप्पू दादोस्कर यांचा सुद्धा विरोध आपल्याला बघायला मिळाला. तो सुद्धा त्याच ताकदीचा झाला. अशी अनेक उदाहरणं. आता ही फक्त तुम्हाला काही उदाहरणं दिली. आता काल सुद्धा तुमचा जो विरोध झाला तो ताकदीचा होता, पण त्याच्यामध्ये कुठे द्वेष दिसला नाही. एकमेकांना सन्मान देत तुम्ही पुढे पुढे खेळत होता. मग तुम्ही जे असं म्हणताय की दशावतारामध्ये जेव्हा आम्ही भूमिका करतो तेव्हा रसिक आम्हाला पारितोषिक देतात आणि त्यामुळे आमचा कुठेतरी इगो दुखावतो आणि मत्सर सुरू होतो, याला जबाबदार रसिक आहेत का तुम्ही आहात? याला रसिक आहे आणि त्याबरोबर कलाकार आहे. आपण कलाकारांनी सुद्धा आपल्याला एखाद्यानं उचलून घेतलं म्हणून दुसऱ्याला तुच्छ लेखून त्याचा कमीपणा करून आपला मोठेपणा करू नये. आपण जे रंगपटावर ज्यावेळी असतो त्यावेळी जो काही आपण विचार केला, जे काय आपल्या जे बोलणं झालं पहिल्यांदाच्या काळात हे नव्हतं, पण आता एक माणुसकी दृष्टीनं त्याचा खल होतो आणि तो खल झाल्यानंतर त्याच्यात एखाद्या वेळी मागचं पुढं पाठी असा प्रकार होतो, पण तो एकमेकांना सांभाळून घेऊन जगाला रंगीलपणा करून दाखवणं हे आपल्या म्हणजे याला जवळपास 90% तुम्ही जबाबदार. आम्ही कलाकार जबाबदार, प्रेक्षक नाही. तुमच्या प्रेमापोटी मायपोटी, कारण त्यांना माहितीये माझा राजा जो आहे किंवा माझा दशावतारी कलावंत आहे ओपेशील आहे, त्याला 500-600 रुपये मिळणार, त्याच्यावर बाजार सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून तो आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्यातले 100 रुपये तुम्हाला देतो, ते तुम्हाला भांडण्यासाठी नाही. आणि हा विचार मी तेच म्हणतो, हा विचार प्रेक्षकांनी आपल्याला पारितोषिक दिलं म्हणून आपण उरळून जाऊ नये. कलाकाराने आपली मर्यादा सोडून
कलाकाराने ज्या पोज मध्ये आपण आहे ती आपली जागा, आपली पोज आपण सोडायची. तुम्हाला भांडण करायचे असेल तर ठरवा ना, कुठून कुठे करायचे. खरं तर हा मुलाखतीचा विषय नाही होऊ शकत, पण हे तुम्ही ठरवलं पाहिजे मला कुठून कुठे. कारण तुम्ही सुरुवातीला म्हटलं 18 पुराण आहे, प्रत्येकाच्या ऋषींचं म्हणणं वेगवेगळं आहे. मी एक पुराण वाचणार, तुम्ही दुसरं पुराण वाचणार, त्याच्यामध्ये समन्वय नाही होऊ शकत, मग भांडणं होऊ शकतात. मग आपण आधीच बसूया ना, हे बाबा इथून इथे जायचंय, आपल्याला इथे थांबवायचंय, तुम्ही का नाही थांबत. प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनं प्रत्येक जण वागतो, पण ही उणीव आपल्या कलाकारातील आपल्या कलाकारांनी जाणून घेऊन जगानं प्रबोधन केलं. निश्चितच रावण आहे तो कमीच पडणार. तुम्ही कितीही रावण चांगला सांगा, त्याला मरावंच लागणार रामाच्या समोर. खरंच. मग तुम्ही असं दाखवणार का रावण मरत नाही, मग त्यात अर्थच काय. म्हणजे जर तुम्ही पुराण घेऊन चालतात तर कुठेतरी प्रत्येक कलाकाराने स्वतःला मर्यादा घालून घेणं गरजेचं आहे, तरच दशावताराचा जी क्रेज आहे ती वाढू शकते. हो, कारण काही लोक असतात त्यांना घरी टाइमपास नसतो म्हणून तुम्हाला झुजवण्याचं काम करतात. पूर्वी बैलाच्या झुंजी असायच्या, गव्हर्नमेंटने त्याच्यावर बंदी घातली आहे. मग आता झुजवायला कोण, मग आता 2 जण मिळाले ना आपल्या. म्हणजे आपण तळ कोकणाचा विचार करूया, एक डबल बारीवाले भजनी बुवा आणि दुसरे तुम्ही त्यांच्या हातातले बावले बनतात. तुम्ही विदूषक कधी होताय तुमचं तुम्हालाच कळत नाही. आज जे काही लोककलेचे रंग बदललेले आहेत, याला प्रेक्षक वर्ग जर 10% जबाबदार असला तर 90% आपण कलावंत जबाबदार आहात. कारण तुम्ही प्रबोधन करा आहात. तुम्ही जे म्हणतात तुमचा राम आल्यानंतर आम्ही नमस्कार करतो, आम्ही विसरतो. समोर संजय बोलतो काका रामामध्ये आहे, नाही अरे राम आहे. हे तुम्हाला भान कधी येणार. म्हणूनच आपण ज्या भूमिकेत जाऊन जी आपली पायरी आहे ती प्रत्येक कलाकाराने जर का ओलांडण्याचा प्रयत्न करते वेळी आधी विचार केला पाहिजे. बरोबर, आधी विचार केला पाहिजे. आपण ती पायरी ओलांडल्यानंतर नाक अश्रू पडतो त्याप्रमाणे पडाल की ताटमानेने उभं राहाल याचा विचार ज्या कलाकाराने केला तो तरुण जातो. त्याच्या अलीकडे सुद्धा आपल्याला दशावतारामध्ये एक उणीव जाणवते ती म्हणजे युवा कलावंत. म्हणजे खरं तर असं मी ऐकलंय अनेक ज्येष्ठ कलावंताकडून की जे स्टेज असतं तुमचं, ज्याला आपण रंगमंच म्हणतो, ते रंगमंच म्हणजे प्रत्येक कलावंताचं बंधन असतं. ते बंधन प्रत्येकाला पाळणं हे बंधनकारक असतं. पण काही स्वतःला लौकिक प्राप्त समजणारे कलावंत जे युवा कलावंतामध्ये गणले जातात ते तर अक्षरशः दशावताराचे धिंडवडे काढताना दिसत आहेत. लहान मुलांना घेऊन स्टेजवर नाचवणं, त्यांच्या पप्प्या घेणं, एक घ्याला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, हे दशावतार आहे का? नाही. याला माझा तर विरोध. कारण दशावतार आपण जे सादरीकरण करतो त्याला स्टेज ही मर्यादा, जे आपल्याला जे काय अभिनय, जी काय आपल्याला जगाला आपल्या अंगात असणारी कला सादरीकरण करून दाखवायची असेल त्याला स्टेजचं बंध. तर वेड्याची भूमिका केली मग त्या ठिकाणी आपल्याजवळ असणारा शालू म्हणा काय असेल त्याच्यावर अभिनय करणं हे गरजेचं आणि ते लोकांना आवडेल. पण दुसऱ्याच्या सभेत जाणं, दुसऱ्याच्या अंगावरील शाल किंवा काही घेऊन येणं आणि ते अभिनय करणं, त्याच्यात लोक टाळ्या मारतात, शिट्या मारतात, त्यात आपल्याला काय वाटतं, लोकांना आवडतं. पण जाणकार जी व्यक्ती असते ती त्याच्यावर शेरा मारते. ही आमच्या कलाकारांची वृत्ती. पण ते केल्यानंतर काय होतो, जाणकार एखादा समंजस कलाकार असतो तो म्हणतो का, एखादा ज्याच्याजवळ पैसा असतो काय असतो तो कोणत्याही भावनेने तो पारितोषिक देतो. पण माझ्या मनात काय वाटतं, मी असं केलं म्हणून, पण ते दशावतार नाही. मला ज्येष्ठ कलावंत म्हणून योगराजा सुधीर कलिंगड यांचा सहवास आपल्याला लाभला. आपण अनेक ज्येष्ठ लोकांबरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे अधिकार वाढवणे तुम्ही हे युवा कलाकारांना सांगू शकता आणि तुम्ही सांगण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही आता सांगा इथून कसं असलं पाहिजे दशावतार. दशावतार म्हणजे आता जुन्या लोकांनी जी प्रथा, जी परंपरा घालून दिली, आपण जो दशावतार सादरीकरण करतो त्याला बंधन म्हणजे तेज, जी काय आपल्याला मर्यादा तेजची घालून दिलेली, त्या तेजवर उभं राहून वेड्याची भूमिका, दुःखी भूमिका कशी काय असू दे, एखाद्या कोळ्याची असू दे, मारेकरी असू दे, कोणी असू दे, पण
भरलेल्या सभेतून धावत येणं, एखाद्या मुलाला उचलून घेणं, एखाद्याच्या अंगावर चादर म्हणा, शाल म्हणा, उचलून आणणं, हे आमच्या सारख्या कलाकारांना तर शोभत नाही. अलीकडे तर दारुडे सुद्धा तुमच्या स्टेजवर असतात, त्यांच्याशी तुम्ही सुद्धा लगड करत असता. ते दशावतारांना लहानशा असतो, कारण कितपत आतापर्यंत जुन्या कलाकारांनी तर असं केलं नाही. आणि हे जर आपण केलं तर ही परंपरा, आपली दशावतारी सांस्कृतिक ही जी कला आहे ती कुठं, काय त्याचा उपयोग? मग एखाद्या बेवडा जर का स्टेजवर येऊन नाचू लागला आणि त्याच्यासमोर आपण जर अभिनय केले किंवा काय केले तर त्याच्यात गणना आपली नाही. म्हणजे रसिका प्रेक्षकांसाठी हा खरा विषय महत्वाचा आहे. लोककला म्हणून दशावतार आज आगेकूच करतोय, पण काही त्रुटी या ज्येष्ठ कलावंतांनी युवा कलावंतांच्या समोर उघड्या केल्या पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे माझा किंवा प्रहारचा कोणावरही राग रोष नाहीये, जे जे चूक आहे त्याच्यावर प्रहार करणं हा आमचा एकमात्र उद्देश आहे. आणि जे जे चांगलं आहे ते समाजासमोर आणणं हा सुद्धा प्रयत्न आम्ही करतोय. जेव्हा चांगलं असतं तेव्हा सुद्धा आम्ही सांगतोय हे बाबा चांगलं आहे, आणि जे चुकीचं असतं ते सुद्धा आम्ही सांगतोय. त्यामुळे आज काका म्हणतात हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याचं प्रत्येकानं आत्मचिंतन करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर आत्मचिंतन झालं तर कदाचित त्याचे चांगले पडसाद भावी काळामध्ये उमटू शकतात. मग काही लोक असा युक्तिवाद मांडणार आता की जुने कलावंत सुद्धा असे करायचे, असे आम्ही ऐकलेलं आहे, आम्ही बघितलेलं आहे. आता मी त्याला उत्तर देते, जुने कलावंत करायचे त्यावेळी समोर कॅमेरे नव्हते, मोबाईल नव्हते, त्यामुळे ज्या गावात ते केलं जायचं ते त्या गावापुरतं मर्यादित असायचं. आता हे नाहीये. तुम्हाला टिपणाऱ्या, तुमच्या प्रत्येक अदाकारी टिपणारे कॅमेरे तुमच्या समोर असतात. लोक मोबाईल घेऊनच तुमचं असतात. त्यामुळे जे काही तुम्ही चांगलं वाईट करता ते लगेच सोशल मीडियावर येतं. म्हणजे आपण आता फक्त गावापुरते मर्यादित राहिलेलो नाही आहोत, आपण जगात गेलेलो आहोत. आणि जर जगात आपली व्हरायटी टिकवायची असेल तर वाईट गोष्टी टाळा आणि चांगल्या गोष्टी समाजासमोर द्या. म्हणजे आपल्याला त्या अधिकाऱ्यांना सांगता येईल की ही आमची लोककला आहे. का तुमचं म्हणणं काय? खरंच, कारण आता काहीशा क्षणापूर्वी जर आपण या ठिकाणी काहीतरी वाईट केलं तर आज तुम्ही बोलता त्याप्रमाणे मोबाईल कॅमेऱ्याच्या दृष्टीनं जगात जाईल. याच्यापूर्वी तो प्रकार नव्हत होता, ते गावापुरतं मर्यादित राहत होतं. पण आता आपण जी कला आपण जगासमोर जी सादर करणार, सांस्कृतिक जी परंपरा आहे ती जर का जोपासायची असेल तर या गुणापासून अलिप्त राहणं हे तर माझं मत मला सांगतं. ते सोयीस्कर होईल. हा, अन्यथा आपण बदनाम होऊ शकू. आपण म्हणण्यापेक्षा दशावतार कला बदनाम होऊ शकते. आणि कलेला बदनाम करण्याचा नैतिक अधिकार कोणत्याही कलावंताला, रसिकाला नाही. हो, कारण ज्या लोकांनी आपलं आयुष्य या कलेसाठी घेतलं, म्हणजे अनेकदा मला काही जुन्या जाणत्या लोकांचे फोन येतात किंवा जुन्या जाणत्या लोकांबरोबर जेव्हा संवाद साधतो तेव्हा ते सांगतात की आम्ही पायी दशावतार केलं, घर संसार मुलं बाळ ह्या सगळ्यांना त्यातून दशावतार केलं. मग त्यांनी जे दशावतार उभं केलं ते लाखण्याचा अधिकार कोणी दिला आपल्याला नाही. ती जोपासण्याची कला जोपासण्यासाठीच आम्हाला जन्माला घातलं. त्या भगवंताने जे आम्हाला जन्माला घालून आमच्या जवळ जी आज कला दिली आहे ती जोपासण्यासाठी. मग आता माझं उदाहरण मी सांगतो. माझ्या वंशावळीत दशावतार हा कोणीच नाही, पण भजनाची कला अवगत झाली, कलेला आवड झाली. दशावतार हे जे काय करतात ते पाहून लहानपणापासून आवड निर्माण झाली. तिथून मी निपज किंवा माझ्या वंशावळीत दशावतार हा कोणी नाही. आता तुमचा मुलगा दशावतार करतो का? नाही, करायची इच्छा आहे. आता मी माझ्या गावात जरी दशावतार चालू असलो, त्या गावात कंपनीत मी असलो तर तो रंगपटावर तो येणार. इच्छा नाही की नाही, आवड आहे. दशावताराची आवड, भजनाची आवड, पेटी वाजवतो माझ्याप्रमाणे, त्याला क्लासिकल शिकवलंय थोडं, ती आवड. पण आपले वडील आता दशावतार आहेत म्हणून त्या रंगपटावर जावं, आपले कलाकार आहेत त्यांच्या समोर बोलावं, मुळीच नाही. ती इच्छा नाही. एकदाही काम केलं नाही, करणारही नाही. तुमची इच्छा काय? मुलाला यायला पाहिजे की यायला नको? नाही, प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते पण त्याला ती आवड नाही, त्याला आवड नाही. पण आमच्या गावात नामदेव महाराजांची मठ आहे, त्या मठात कार्यक्रम आता उद्या 3, 4, 5, 6 तारीखला आहे तो.
त्या ठिकाणी दिंडी आम्ही त्यावेळी त्याला मी 2-3 वेळा रमवलं. वसुदेव कृष्ण जन्मातला एक वेळ त्याला कृष्ण केला, कुपलीतून घेऊन जाते वेळेस रमवलं. पण स्टेजवरून नाही आपण आशा करूया का येईल का नाही. बरं काका, या सगळ्यामध्ये तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला साथ कशी दिली? आता पहिल्यांदा मला ही दशावताराची आवड लागली त्यावेळी वडिलांनी मला या पदार्पण केलं. पण माझे भाऊ मी भजनात पहिल्यांदा पेटी वाजवायला शिकलो, तबला वाजवायला शिकलो. त्यापासून आवड म्हणजे कलेला मला प्रतिसाद दिला. विरोध हा कुणाचाच नाही, घरातून कुणाचाच नाही. आता माझ्या पाठीशी माझे 4 भाऊ 2 बहिणी सर्व आपल्या घरातील सर्व माणसं माझ्या कलेला प्रतिसाद देतात. त्याबद्दल विरोध कुणाचा नाही. फक्त प्रत्येकाचा विरोध तुम्ही म्हटला त्याच गोष्टीला नक्कीच काका. खरं तर दशावतार तुम्ही खूप चांगलं जपला. फक्त व्यसन हे त्याला मारक ठरलं आणि कोणत्याच घरातल्या सदस्यांना किंवा जे जे तुमच्यावर प्रेम करताय, जे जे तुमचे चाहते, असं कोणालाच वाटणार नाही की आपला कलावंत व्यसनाच्या अधीन होऊन तो वाया जावा. आणि आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटत होतं या सगळ्या गोष्टी बघताना की तुम्ही अशा प्रकारचं तुमचं जे एकंदरीत व्यसनाकडे जाण्याचं जे काही प्रमाण होतं ते वाढलं. पण आता पुन्हा एकदा आम्हाला अपेक्षा निर्माण झाली की पुन्हा एकदा तुम्ही त्याच दमानं रंगमंचावर पदार्पण केले आहात. निश्चितच तुमच्याकडून दर्जेदार अभिनय, दर्जेदार अदाकारी आपल्याला दिसायला मिळेल. पुनश्च एकदा मी तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आज लोकराजा सुधीरजी कलिंगण आपल्यामध्ये नाहीत, पण लोकराजांचा जास्त सहवास असलेले राजे आज आपल्या बरोबर आहेत. आणि निश्चितच त्यांच्या राहिलेल्या ज्या काही इच्छा असतात त्या तुमच्या माध्यमातून रसिकांना आपल्याला नक्कीच सांगता येईल. काका, तुम्ही एक ज्येष्ठ कलावंत आहात, 32 वर्ष या साधनेमध्ये तुम्ही आहात. त्यामुळे एक ज्येष्ठ कलावंत म्हणून तुम्ही रसिकांना काय सांगू शकाल किंवा तुमच्या समोर असलेल्या युवा पिढीला काय सांगाल दशावताराबद्दल? मी तर एकच सांगेन की जे माझ्या जीवनात दशावताराला सुरुवात केल्या दिनापासून मी ही कला अंगीकृत करण्यासाठी जे कष्ट म्हणजे जे भोग मी माझ्या जीवनात भोगले, तर सध्याच्या पिढीला मला तर असं वाटतंय की सोपं आहे. म्हणजे पूर्वीचे कलाकार जे होते ते कलाकार त्यांचा दिवसाचा प्रवास म्हणजे त्यावेळी वाहनांची सहवास नव्हती, पण आमच्या काळापासून वाहनांची सोय. पण आमची जी वृत्ती होती ती काय, तर दुसऱ्याच्या पोटात शिरून आपल्याला आपली भूक थांबविणं याच्यासाठी जी आमची वृत्ती होती ती या चालू पिढीला मी तर एकच सांगेन की ती वृत्ती ठेवून आपल्याला पुढे जायचं असेल, आपल्याला जर का ही कला जोपासायची असेल, आपल्याला त्यातून जगाला काहीतरी उपदेश करायचा असेल, तर आपल्यापेक्षा मोठा असू दे किंवा लहान असू दे त्याच्याजवळून त्याचं मार्गदर्शन घ्यावं. त्याच्याजवळ आपल्याला जे माहित नाही ते विचारून घ्यावं आणि ते आपलं जगासमोर कितपत आपल्याला प्रेरित करता येईल मिळेल याच्यासाठी आपली धावपळ, आपली वाटचाल असावी हीच माझी इच्छा. म्हणजे थोडक्यात काकांची इच्छा अशी आहे की जुन्या काळामध्ये कलावंत होते त्यांचा प्रवास चालू आहे, म्हणजे पायी चालायचे आणि पायी चालणाऱ्या कलावंतांबरोबर जर आपल्याला अभिनय करायचा असेल तर ते काय नेमकं सांगतील त्याचा अभ्यास, विवेचन, चिंतन करायचं आणि प्रेझेंटेशन करायचं. आज ते दिवस राहिलेले नाहीत. आपण आलिशान गाडीत जातो, दशावतार गाडीमध्ये जाणाऱ्या कलाकारांची संख्या सुद्धा आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढी झालेली आहे. प्रत्येकाकडे बाईक आहे, त्यामुळे नाटक 8चं असलं तर कलावंत 7 वाजता किंवा 7:30 वाजता पोहोचतात. त्यांना भूमिका माहिती असते, ती भूमिका आपल्यापर्यंत सादर करतात. त्यांचं आत्मचिंतन होत नाही, त्यामुळे चांगल्या भूमिका रसिकांसमोर येत नाही. दर्जेदार सादरीकरण जे अपेक्षित आहे जुनं दशावतार आणि आजचं दशावतार, अर्थात तुम्ही 24 तासही त्या मार्गदर्शन घ्या असं काय मी म्हणणार नाही, पण जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं जुन्या जाणत्या कलावंतांकडे जर तुम्ही मार्गदर्शन घेतला आणि अधिक भूमिका चांगला करण्याचा प्रयत्न काकांच्या म्हणण्यानुसार जर केला तर दशावतार मध्ये हा जो प्रश्न आहे पूर्वीचा दशावतार आणि आताचा दशावतार तो कुठेतरी मोडकळीच निघेल आणि दशावताराची लज्जत अजून चांगली चाकता येईल. पुन्हा एकदा दशावतारामध्ये जे करिअर घडू इच्छित आहेत ते नवोदित कलावंतांना त्यांच्या पुढच्या सादरीकरणासाठी शुभेच्छा. काका, आपण या ठिकाणी आलात, आपला अमूल्य वेळ दिलात. आपण खरं तर घरामध्ये करतो एकटेच पुरुष आहात, तरी पण
काम बाजूला ठेवून मला यायचं आहे प्रहारला मुलाखत द्यायला म्हणून तुम्ही आज आलात आणि आमच्या बरोबर मनसोक्त बोललात. बोलत असताना माझ्याकडून काही कमी जास्त प्रश्न होऊ शकतात, त्याबद्दल मी भान ठेवून तुमची माफी मागतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सादरीकरणासाठी शुभेच्छा देतो. आपण जो काही संकल्प केलेला आहात तो संकल्प परमेश्वराने पूर्ण करू दे आणि आपल्याला चांगले दर्जेदार कलावंत तुमच्या माध्यमातून पुन्हा दिसू दे या सदिच्छेसह ईश्वराला प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. पुनश्च एकदा आपल्या सह मायबाप रसिकांचं या क्षणाला मी आभार मानतो आणि इथे थांबतो. मनपूर्वक आभार आणि आपण आल्याबद्दल त्रिवार धन्यवाद. आभार.